नमस्ते सर्व शेतकऱ्यांचं आणि आपल्या व्ह्यूअरचं। या ठिकाणी आज आपण पपई या पिकाची हार्वेस्टिंग कशी चालते व तो माल कसा जातो या ठिकाणी आपण पाहणार आहे। त्या अगोदर आपल्या इंडियन फार्म डॉक्टर या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। वेगवेगळ्या इम्पॉर्टंट माहितीसाठी फळबाग व्हेजिटेबल्स फार्मिंग यासाठी जास्तीत जास्त सबस्क्राइब करून आपल्या ज्ञानात कशी वाढ करता येईल ते आपण पाहूया। या ठिकाणी आपण बघणार आहे की 15 नंबर व्हरायटीची पपई कोणत्या प्रकारे हार्वेस्टिंग करून कोणत्या मार्केटला जाते। ह्या ठिकाणी हे जे हार्वेस्टिंग होत आहे तुम्ही बघताय की ह्याला आपण बघू शकतो की सिंगल पट्टा। आता मी तुम्हाला दाखवतोय की सिंगल पट्टा म्हणजे कसं की या ठिकाणी तुम्ही बघताय की सिंगल एक लाईन फक्त येल्लो आलेली असते, कारण लॉंग लास्टिंग 4-5 दिवसाच्या मंडीला हा पपया ही लॉंग लास्टिंग टिकावी, जास्त ट्रॅव्हलिंग मध्ये खराब न होता चांगल्या प्रतीने ती मार्केटला पोहोचावी याच्यासाठी सिंगल पट्टा येल्लो ही मॅच्युरिटी इंडायसेस आहे। ज्यावेळी आपल्या मुंबई मार्केटला सर्वसाधारण गेले तर 4 पट्टे लागतात, 3 पट्टे लागते नेताना, ते वेगवेगळ्या पद्धतीने पॅकिंग करून। आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही बघा सिंगल स्पॉट आहे येल्लोचा, तर ती आपण हार्वेस्ट केलेली आहे। सेम याच पद्धतीने आपण हार्वेस्टिंग करतो आणि ती कलकत्ता आंध्र प्रदेश असू देल बिहार असू देल या ठिकाणी 5 दिवसाची मंडी असते। 4-5 दिवसात ती पपई पिकून जाते पूर्ण पद्धतीने। या ठिकाणी बघू शकता तुम्ही सिंगल पट्टा फक्त पपई हार्वेस्टिंग होत आहे क्रेटमध्ये। हा पूर्ण एकराचा प्लॉट आहे, जो 1200 ते 1200 पर्यंत झाडे बसलेले आहे या पट्ट्यामध्ये। हे सगळं फिरून फक्त कलकत्ता किंवा बाहेरचे जे मार्केट आहे लॉंग डिस्टन्स आपण म्हणतो दूरवरचे मार्केट, ह्याच्यासाठी फक्त सिंगल पट्टा काढला जातो हुडकून। मग ते छोटा फळ असू दे ना मोठं फळ असू दे। या ठिकाणी बघू शकता की फळाची लांबी किती आकर्षक आहे। एक फळ नाही म्हणलं तरी 1.5 ते 2 किलोच्या आसपास भरतं, हे मी दाखवतो तुम्हाला आता। अजून पण फळ बघूयात आपण कशा प्रकारे फ्रूट सेटिंग झालेलं आहे। काही ठिकाणी गोल, काही ठिकाणी इलॉंगेटेड। या ठिकाणी बघू शकता तुम्ही छान उत्कृष्टरित्या ह्या पपईची बाग लावली गेलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता। आता आपण बघणार आहे की ही पपई कशा पद्धतीने पेपर रॅप केली जाते जाणून घेऊया। पेपर में क्यों मतलब ऐसा कर रहे हो, रैप कर रहे हो? पेपर में करेगा तब मैं उधर कोलकाता जाएगा। कोलकाता के जाते हैं क्या? डैमेज नहीं होते क्या? हाँ? डैमेज नहीं होता ऐसा? डैमेज नहीं होता। क्रेट में पैकिंग करेगा ना। हाँ हाँ। कितना केजी का क्रेट होता है? ये 20 केजी का। ओके ओके। तो किधर जाने वाले? कलकत्ता। कितना दिन का मंडी? 4-5 दिन? 4 दिन का। उधर तक जाते समय पीला हो जाएगा ना पपीता? पूरा पीला हो जाएगा। पेपर रैपिंग इसलिए करते खाली डैमेज नहीं होने का इसलिए ना? हाँ। ओके ओके डैमेज उधर जो माल कच्चा रहेगा उधर पक जाएगा जाते जाते। ओके ओके। कितना हर रोज निकालते हो आप? हर रोज कितना 100, 50, 60 जो बन जाता है। केजी? नहीं केजी टन? टन में क्रेट। क्रेट ओके ओके। 20 केजी का क्रेट होता है ना? हाँ। या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की कशा पद्धतीने पेपर रॅपिंग होते। फ्रूटची क्वालिटी पण तुम्ही बघू शकता। क्रेटमधून व्यवस्थितरित्या ट्रान्सपोर्ट करून ते घेऊन येऊन ह्या पद्धतीने ते रॅपिंग करून हे बघा। आपण जसं द्राक्षात तुम्ही बघता की द्राक्षात मुंडा मारणे असू देईल किंवा मग द्राक्षात व्यवस्थित द्राक्षी रचणे असू देईल, बंचीस रचणे असू देईल, तसंच ह्या पद्धतीनं पपई पण एकदम क्रेटमध्ये व्यवस्थितरित्या पॅकिंग करून जे लॉंग डिस्टन्स मंडी आहे त्याला पाठवली जाते। कशा पद्धतीनं पॅकिंग, कशा पद्धतीनं क्रेटमध्ये ते पॅकिंग होतं हे आपण सविस्तररित्या या ठिकाणी आपण बघणार आहेत। या ठिकाणी मांडणी बघा कशा प्रकारे मांडणी होते व्यवस्थित। सरासरी हा ॲव्हरेजली 20 किलो ते 22 किलोचा हा क्रेट भरला जातो पपईने।
मार्केटला जाण्यासाठी पपई रेडी करण्यात आलेली आहे. तरी सगळ्यांना एक कळलं असेल की आपण पेपर रॅपिंग कशासाठी करतो. त्याने त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की पेपर रॅपिंग आपण मालाला भट्टी लावण्यासाठी करतो, जेणेकरून भट्टी लावली की ते लांब 4-5 दिवसात ते तिकडे जाऊन पिकावं. तुम्ही म्हणणार हिरवं फळ कोण घेणार आहे, तर 4-5 दिवसात जाऊन ते भट्टी लावल्यामुळे तिकडे जाऊन पूर्णपणे येल्लो होतं. ह्याच्यासाठी आपण ते पेपर रॅपिंग आणि डॅमेज होऊ नये म्हणून करतो. तरी शेतकरी मित्रांनो, ही या पद्धतीने या पपईचं हार्वेस्टिंग होतं. सरासरी या पपईला 11 ते 12 रुपये किलोला रेट भेटलेला आहे. आणि ही पपई हार्वेस्टिंग करताना हार्वेस्टिंग वगैरे सगळी तेच माणसं करून पेपर रॅपिंग करून घेऊन जातात आणि अगदी स्पॉट पेमेंट देतात आपल्याला. जेवढे टनेज झालेत गुणिले 11 रुपये. जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा.